वंदे मातरम वन्स अगेन, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सर्वांना माहिती आहे मी लाईव्ह येण्याचा का प्रयत्न करतोय. आजवर 78 वर्षात भारतीय जनतेला 1950 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मालक बनवून सुद्धा इथल्या आजपर्यंतच्या शासकांनी त्याला मालक होऊ दिलेलं नाही. त्याला ज्या पद्धतीनं पोलिसांचं संरक्षण हवं आहे, पोलिसांनी नोकराच्या भूमिकेतून या मालकाची जशी सेवा करायला हवी तशी करत नाहीयेत. आणि पोलीस झालेत मालक आणि जनता झालीये नोकर. भ्रष्ट पोलिसिंगमुळे आणि भ्रष्ट इतर सगळ्याच संस्थांमध्ये चाललेला भ्रष्ट कारभार आणि जनतेची लूट याच्यावर आम्ही आसूड ओढतोय. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणूकाठी, या पद्धतीनं आम्ही कामं करतो आहोत. आणि त्याला हे सगळे भ्रष्ट बाजारू धंदेवाई देशद्रोह करणारे सगळे भ्रष्टाचारी एक एक गँग करून क्रोनी कॅपिटलिझमचं उत्तम उदाहरण पेश करत जे जे या विरोधात उठतील बोलतील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न करतायत. मला लाज वाटते या देशाच्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांची की ज्यांनी आमच्या हितरक्षणाचं काम करणं जरुरी आहे ते हितरक्षण करत नाहीयेत आमचं. याची आम्हाला लाज वाटते. आणि भ्रष्ट यंत्रणांना ते कंट्रोलमध्ये आणत नाहीयेत. किंबहुना अनेक IAS IPS या भ्रष्ट कारभाराला खतपाणी घालतायत. सोबतीला त्यांनी ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांना नियंत्रणात प्रतिनिधींना सोबत घेऊन भ्रष्टाचार वाढतोय आणि देश लुटला जातोय. लाखो कोटींचा भ्रष्टाचार या देशात चालतोय. जो भ्रष्टाचार बंद झाला चेक करत फोटो दोघांचे भ्रष्टाचार झाला तर माझा देश ते पकडले जाणं आवश्यक आहे. काम करतोय. परवा स्टेशनला गुन्हा दाखल झालाय. पोलीस स्टेशनची ही फॅशन बनली आहे. आज महाराष्ट्राच्या पोलिसिंगमध्ये खोटे गुन्हे दाखल करून त्यांची लूट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हो अरे बघा काय केलं आता गायब झाले ना. हा नाही तुम्ही गेले ते परत रिक्वेस्ट टाका. हा टाकतो. मोबाईलच्या बरोबर कृपया कोणीही मला रिक्वेस्ट जॉईंट लाईव्ह साठी टाकू नये प्लीज. जे जे लोक आमच्या समर्थनात आहेत त्यांनी या क्रांतीमध्ये सहभागी व्हायचंय. हा विद्रोह आम्ही कोणाच्या विरोधात करतोय? काळ्या इंग्रजांच्या विरोधात. ही काळ्या इंग्रजांच्या विरोधातली लढाई आहे. पहिले लढे थे गोरों से, अब लढेंगे काले चोरों से. रिक्वेस्ट आली बघा सर. आली स्वीकारली. चेक करा. रितेश चव्हाण प्लीज जॉईन अस. प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन लढाईमध्ये सहभागी व्हा. आता जॉईंट लाईव्ह मध्ये नका येऊ प्लीज. रिक्वेस्ट पाठवू नका. आम्ही वेगवेगळ्या कामात व्यस्त आहोत. प्लीज सहकार्य करा. झालं काय नाही झालं परत पाठवली. 267 लोकांना माझा सप्रेम वंदे मातरम. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान, वंदे मातरम, जय हिंद. अशोक लेलँड कंपनीच्या खूप केसेस आलेल्या आहेत सर. ते सर्वजण उद्या येणार आहे. त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग वगैरे सर्व मी जमा केले आहे. ते तुम्ही जाहीर करून टाका. तुमच्याकडे जमा करून ठेवू नका. प्रज्वल 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 आवाज येतोय पण दिसत नाही मला. आवाज येतोय का? आवाज नाही. मी बोलतच नाही. आवाज कसेल? आता बोलतोय. संभाषण आणि दुसऱ्या मोबाईल चेक करा. क्लिअर दिसतात बघा. दुसऱ्या मोबाईल दुसऱ्या मोबाईल वरून लाईव्ह चेक करा. मला दिसतंय.
ही लढाई आहे स्वातंत्र्यानंतरची काळ्या इंग्रजांच्या विरोधातली. पहिले लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से, वो भी काले चोरों से. स्क्रीन रेकॉर्डिंग कर. स्क्रीन रेकॉर्डिंग करून टाक. सोमा कुराडे स्क्रीन रेकॉर्डिंग करा. सोमा कुराडे स्क्रीन रेकॉर्डिंग करा. आता तुमचं सगळं टेक्निकल स्पेशालिटी जे आहे ते इम्प्लिमेंट करा. करा सुरू सर. देशपांडे नाही ना, त्यांना रिक्वेस्टच पाठवत नाही ते. झालं, चालू आहे ना सर. मी आलेलो आहे. आलेले आहेत का? मला दिसत नाही. देशपांडे साहेब आपण आलेले आहात का? तुम्ही पण मला दिसत. येस, फक्त मला दिसत नाही आहात तुम्ही. तुम्हाला दिसतं का बघा. देशपांडे साहेब समोर सगळ्यांना दिसतायत का? हो थांबा जरा. हा, आपण फक्त दोघं एकमेकाला बघू शकत नाहीये. बाकी सगळ्यांना दिसतायत का? प्लीज इथे 313 लोकांपैकी आम्हाला तुम्ही बघा ना इकडे. प्रतिक्रिया द्या की तुम्ही दोघेही मला दिसत आहात म्हणून. आम्ही दोघं दिसतोय का? हो आले आले. सर आम्ही आपल्या सोबत सोमनाथ सोमा आले कमेंट आले दिसतंय का? हा चला आता सुरू करू सर. वंदे मातरम. सगळ्यांना एकदा. भ्रष्ट पोलिसिंगच्या विरोधात PI तृप्ती सोनवणे मॅडम, इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक यांनी माझ्या विरोधात खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. मी त्या दरम्यान नाशिकचं विपश्यना केंद्र सातपूर MIDC एरिया मधलं तिथे 2 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत विपश्यना शिबिरात सहभागी होतो. 12 तारखेला रात्री तिथून मी फरार झालो. फरार परागंदा झालो. का बरं? तर हे भ्रष्ट पोलिसिंग. आम्ही ज्या व्यक्तींच्या अंगावर ही खाकी महावस्त्र घातली त्यांनी आमच्या संरक्षणाचं काम करायचं होतं, रक्षणाचं काम करायचं होतं. पण अनेक पोलीस 80 ते 90% पोलिसिंग हे खाकी महावस्त्र घालून या भारतीय जनतेलाच लुटत चाललंय. त्याचा अनुभव मी आता घेतोय. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. भयानक 111 कलम कुठलं आहे आता मला लगेच आठवत नाहीये. ते काहीतरी लुटीचं आहे, सामूहिक लूट, संघटित गुन्हेगारीचं पण कलम माझ्यावर लावलंय. दुसरी गोष्ट, माझ्यावर खंडणी खोरीचं कलम लावलेलं आहे, खंडणी वसुलीचं. आणि मी कोणत्या अँगलने असं करतो आता त्याच्यावर ज्या कुत्रकारांनी, कुत्रकारांनी नव्हे, कुत्रकार माझ्या सारखं तोंडात येतंय, मला माफ करा. कुत्रकार कधीही म्हणायचं नाहीये मला. पत्रकार ज्या पत्रकारांनी माझ्या विरोधात खोट्या बातम्या लावल्या त्यांचे भांडाफोड मी केलेले. आणि एक पत्रकार जो आहे हलकट, त्यांनी काय केलंय, माझ्याशी उगाच जळफळट केलेलं आहे आणि उगीच माझ्या विरोधामध्ये बातमी लावली पहिल्यांदा सगळ्यात. त्याच्या पोर्टलला कोणी कुत्र हुंगत नाही आणि त्यांनी माझा TRP सारखा वापर केलेला आहे. त्याला मी 1 to 1 भेटणारच आहे, मी सोडणार नाही त्याला. आणि ज्याचा मी भांडाफोड केला त्यांनी पण अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये एकेरीमध्ये बातम्या लावल्या. इतर वर्तमानपत्र फार साळसू देत अशातला भाग नाही, त्यांनी सुद्धा एकेरी उल्लेख केला. अशोक लेलँड, महावीर व्हील्स नाशिक यांच्याकडे ती डीलरशिप आहे अशोक लेलँडच्या कमर्शियल गाड्यांची. त्याच्यामध्ये आहेर नावाचं त्याचं पहिलं विकास आहेर नावाचा ग्राहक आहे. त्याची इलेक्ट्रिक व्हेकल, कमर्शियल इलेक्ट्रिक व्हेकल फेल गेलं. त्याला हे लोक खूप त्रास देत होते. त्याची विचारणा करायला मी गेलो होतो. त्याच्यामध्ये आम्ही जिंकलो. आम्हाला अशोक लेलँडनी एक सर्व्हिस व्हेकल दिलं, म्हणजे आम्हाला गाडीला गाडी मिळाली. तो मुलगा सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक्स याचं वाहतूक करण्याचं काम करतो, त्याची डीलरशिप आहे. त्याचं काम थांबत होतं. दिवसाला 3-3 हजार रुपये भाडं त्याला भरावं लागत होतं. आम्ही तिथे लाईव्ह केलं आणि तो जो पठाणे हरामखोर, एहसान फरामोश, पाठीत सुरा खुपसणारा पाया पडत होता माझ्या, हे लाईव्ह काढा, मी तुम्हाला गाडीला गाडी देतो. आणि ज्या दिवशी गाडीला गाडी त्यांनी मंजूर करून घेतली अशोक लेलँड मधून, चेन्नईवरनं गाडी निघाली आणि त्यांनी आमच्या पाया पडून सांगितलं, सर आता गाडीला गाडी देतोय,
प्लीज डिलीट मारा. पण आम्हाला माहिती होतं हे महाभयंकर चोट्टे भामटे देशद्रोही जे आहेत, हे आमच्याकडनं गोड गोड बोलून मानवतेच्या आना भाका देऊन आमच्याकडून डिलीट मारून घेतलं. मी कधी डिलीट मारत नाही. पण त्या मुलाला 16 लाख रुपयाची गाडी मिळणार होती माझ्या माघारीमुळं, म्हणून मी माघार घेतली. आणि त्या विकास आयरला विचारा, त्याच्याकडनं मी कोणची खंडणी घेतली, कोणची टक्केवारी घेतली, मी काहीच केलं नाही. मी एका तरुण बेरोजगार व्यावसायिकाला मदत करत होतो, त्या व्यतिरिक्त काहीच करत नव्हतो मी. आणि त्याला ती गाडी मिळाली, आम्ही पण खुश झालो. काय भाऊ, आपल्याला गाडीच पाहिजे होती, ती मिळाली. त्याचं काम सुरू झालं, 3000 रुपये भाडं बंद झालं आणि हा किस्सा संपला. मी माझ्या कामाला लागलो, ते त्यांच्या कामाला लागले, सगळं ओके झालं. मी गेलो विपश्यनेला. पुन्हा त्याच अशोक लेलँड महावीर व्हील्स याच डीलरची, अशोक लेलँडचा हा चोट्टा भामटा लुटेरा डीलर, याच्याकडे गाड्या आल्या सर्व्हिसिंगला, रिपेअरिंगला. आता हे पार्ट चोरतात आणि बाजारात विकतात. हरामखोर, चोर तर चोर, वर शिरजोर. मग ते प्रकरण गेलं पोलीस स्टेशनात. पोलीस स्टेशनात गेल्यावर आम्ही म्हटलं, आम्हाला अशा पद्धतीची ट्रीटमेंट देतोय या ग्राहकाला, इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या PI तृप्ती सोनवणे, तुम्ही यांची तक्रार नोंदवून घ्या. त्याने नाही 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 नाही, इथं नाही नोंदवली जात, सातपूरच्या ज्युरिडिक्शन मध्ये येतं, सातपूरच्या एरियात येतो तो एरिया. आणि ह्या मॅडमनी अत्यंत घाणेरड्या चढेल भाषेमध्ये ती खाकी वर्दी जी आमच्या जनतेच्या रक्षणासाठी आहे, तिचा वापर त्या डीलरच्या बाजूने केला. आणि त्या डीलरच्या त्या पठाणबरोबर अर्धा तास त्यांच्या केबिन मध्ये चर्चा करत बसल्या आणि आमच्या लोकांना बाहेर काढून दिलं. कशाच्या आधारावर, कशाच्या जोरावर? फक्त ती खाकी वर्दी त्यांच्या अंगावर होती, त्याचा गैरफायदा घेतला. MPSC ची एक परीक्षा पास होता, उपकार करता का आमच्यावर? तुमच्या सारखे हजारो लोक पडले त्या परीक्षा पास करणारे. तुमच्यापेक्षा भल्या भल्या सायंटिस्ट होणाऱ्या, भल्या भल्या मोठ्या मोठ्या अवघड परीक्षा देऊन पोरं या देशातनं बाहेर निघून गेले तुमच्या या नालायकीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे. त्यामुळे कोणी डिंग्या मारू नका की MPSC पास झालो, UPSC पास झालो, तू पास होऊन दाखव. अरे मी माझ्या क्षेत्रामध्ये बाप आहे बाप, अंध्यामध्ये सुद्धा, राजकारणात सुद्धा, समाजकारणात सुद्धा युनिक आहे मी, वेगळा आहे मी केलंय. माझं काय दाखवायचं ते युनिकनेस दाखवलाय. त्यामुळे ते कोणी साजूकपणा करायचा नाही. मला UPSC किंवा MPSC पास होता आलं नाही म्हणजे मी फेल्युअर आहे असं मी घंटा मानत नाही. चला, विषय संपला तो. तर आता तृप्ती सोनवणे मॅडम, तुम्ही लई दबंगगिरीचे ना, तुमचे काय म्हणतात त्याला, सिंगमगिरीचे एका आडोत्री तट्टूच्या चॅनल वाल्याकडे एक मस्तपैकी व्हिडिओ टाकलेला आहे गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतला. त्याचं कौतुक केलं होतं आम्ही त्यावेळेला. आणि आता तुमचं हे भीषण आणि भयानक स्वरूप आमच्या समोर आलेलं आहे. संदीप देशपांडे, राहणार तळेगाव दाभाडे, सचिन देशपांडे, राहणार तळेगाव दाभाडे, ते प्रत्यक्ष तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. हे या तृप्ती नमस्कार भावेसाहेब, सोनवणे खूप छान काम करताय पहिल्यांदा. नमस्कार सर. आय लव्ह यू टू. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे सर, आय लव्ह यू. हा, तर तुमचं स्वागत आहे. एक सामान्य माणूस सचिन देशपांडे हे स्वतः तृप्ती सोनवणे मॅडमचा जो काही त्यांना घाणेरडा अनुभव आलेला आहे तो आपल्या समोर शेअर करतायत. PI होत्या. देशपांडे सर, तुमची ओळख सांगा. होता पाचगणीमध्ये मी एक हॉटेल चालवायचो. आता तुमच्याशी वंडरवुड्स नावाचं हॉटेल होतं. वंडरवुड्स लियाकत शेख नावाच्या एका माणसाकडनं ते मी भाड्याने घेतलं होतं. त्यानंतर सदर व्यक्तीने माझी फसवणूक केली, त्यामुळे मी केस टाकली होती महाबळेश्वर कोर्टामध्ये. महाबळेश्वर कोर्टामध्ये मी केस टाकली होती आवाज वाढवा सदर व्यक्तीच्या विरुद्ध. सर एक मिनिट, मी फक्त माईक लावतो. माईक तुम्हाला म्हणजे व्यवस्था ऐकू. एकच मिनिट सर. बाबतीमध्ये मी महाबळेश्वर कोर्टामध्ये केस दाखल केली होती. आणि ती केस दाखल करत असताना की आमची केस ही पेंडिंग होती. आमची केस पेंडिंग होती. आणि त्याच वेळेस ह्या तृप्ती सोनवणे ज्या काही आहेत त्या इथे त्या तिथं API त्या होत्या आणि त्या तिथं बदली होऊन आल्या. आता मला फक्त
बरं तुम्ही तुम्ही चूक करत नाही आहात ना. दुसऱ्या नाही तृप्ती नाही सोनवणे नाही, असायच्या त्यांचा नंबर आणि आपण या तृप्ती नाही. सोनवणेंना उगाच बदनाम ऐका करतोय सर, असं त्यांचा आपल्यावर मी आरोप लावून आता पुन्हा हा 4 व्हिडिओ लाईव्ह खोटे गुन्हे करायच्या दाखल आधी करतील त्यांना त्या. मी व्हॉट्सअप कॉल केला, त्यांच्याशी बोललो, त्यांना मी कन्फर्म करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ लाईव्ह करतोय. हा. आणि त्याचं रेकॉर्डिंग पण मी करून ठेवलेलं आहे. थँक्यू. आय लव्ह यू वन्स अगेन. बोला पुढे. म्हणजे अभिनंदन. व्हेरी गुड. मला तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करायचंय. प्रत्येक सामान्य भारतीय नागरिका जागा हो. सचिन देशपांडे सारखी डेअरिंग करा आणि या भ्रष्ट, बाजारू आणि धंदेवाईक अशा भ्रष्टाचारी लोकांना धडा शिकवण्यासाठी आणि हे देश विकायला निघालेल्या या देशद्रोह्यांना धडा देण्यासाठी सगळ्या सामान्यांनी आपलं तोंड उघडणं गरजेचं आहे. लाचारी सहन करू नका. त्यांचा जो सचबोल पट्टा आहे पोलिसांच्या हातातला, त्या 3rd डिग्रीला घाबरू नका. 3rd डिग्रीनी माझ्यासारखे 2-4 जण मारले जातील समजा, किंवा मला ट्रक खाली चिरडून टाकलं जाईल, तर 1-2 मरू द्या, 50 भावे मरू द्या, काही फरक पडत नाही. पण या भ्रष्टाचाराच्या विरोधात जर लढायचं असेल तर आहुती द्यावी लागेल. मी हौतात्म्य स्वीकारलेलं आहे, मी शहीदी स्वीकारलेली आहे. आणि माझा जर एवढ्यात खून झाला तर या तृप्ती सोनवणे मॅडम आणि त्यांना मदत करणारे सगळे भ्रष्टाचारी अधिकारी, पुढारी, सगळे लोक त्याला जबाबदार आहेत. हा फक्त आणि फक्त या भ्रष्ट व्यवस्थेचा बळी असेल. त्यांचे मी नावं न घेता जेवढे लाईव्ह मध्ये ज्यांच्या विरोधात मी लाईव्ह केले, खाजगी सावकार, बँकांचे सगळे भाडोत्रीचे, कलेक्शनचे माफिया, हे सगळे जबाबदार असतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सचिन देशपांडेंसारखं वीर बना, सर मी तुम्हाला पूर्ण प्रकरण सांगतो. मी जे काही आता बोलतोय ना त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी कुठलंही ॲलिगेशन सर मी ॲलिगेशन असं काही करणार नाही. तुम्हाला मी पूर्ण कथा सांगतो. माझ्याकडे जिवंत पुरावे आहेत. माझ्याकडे 15 लाख रुपयाची मागणी करण्यात आली की हे हॉटेल तुमच्या नावावरती करून देते, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. यानंतर सर्वसामान्य माणूस काय पैसे देऊ शकत नाही. एवढे 15 लाख रुपये आपल्याला काय द्यायची ऐपत नव्हती. म्हणलं मॅडम जे काय होईल सगळं ते आपण कोर्टामधनं करून घेऊया. त्यानंतर तृप्ती देसाई वेळोवेळी मला सोनूने मला वेळोवेळी भेटायच्या. त्यानंतर त्यांनी एकदा आमच्या हॉटेलवरती आल्या, एक कार्यक्रम होता, त्याचेही फोटो माझ्याकडे आहेत, त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. बरं त्यानंतर त्या येऊन सारख्या मला बोलायच्या की काहीतरी करून मिटून टाका, कमी जास्त करू आपण वगैरे. कारण हॉटेलच्या शेजारीच त्या राहायच्या. म्हणजे पोलीस कॉलनी आहे आणि त्याच्या शेजारी आमचं हॉटेल होतं. आता हे सर्व झाल्यानंतर मी त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं की समोरच्या पार्टीला अप्रोच झाले की मी तुमचं हॉटेल तुम्हाला रिकामं करून देते. बरं सदर बाबतीमध्ये सर केस ही कोर्टामध्ये चालू होती बरं का. म्हणजे तसा यांना अधिकार नव्हता हॉटेल ताब्यामध्ये द्यायचा. तृप्ती सोनवणे बाईला त्यांना तर अधिकार अजिबात नव्हता. माझं एक काम असल्यामुळे मी पुण्याला आलो होतो. मी पुण्याला आलेलं पाहून त्यांनी माझ्या हॉटेलवरती पोलीस वगैरे आणले. सोनवणेबाईंनी गुंडांच्या हातात हॉटेल दिलं. आता सर काय माहितीये का, त्याच्या वेळेस एवढं काय मीडिया भारी नव्हता. म्हणजे नाही का, सोशल मीडिया एवढं काय मोठं नव्हतं किंवा काय नव्हतं वगैरे. त्याच्यामुळे आपल्याला काय करता नाही आलं ते. पण तो विषय असा झाला की हे सगळं करत असताना माझ्याकडे सगळे म्हणजे साक्षीदार सगळे आहेत. बरं हे इतके मूर्ख लोक आहेत की सदर बाबतीमध्ये लिया कश्यपनी एक केस फाईल केलेली आहे वाई कोर्टामध्ये डिफर्मेशनची माझ्या विरुद्ध. आणि त्यात त्यांनी कबुली दिलेली आहे की सोनवणे मॅडमनी मला माझं हॉटेल परत घेऊन दिलं म्हणून. आता तुम्ही सांगा मला की जर कोर्टामध्ये केस चालू असेल तर ह्यांना हॉटेल तळामध्ये घेता येतं का? सोनवणे माई आहेत त्या, सोनवणे मॅडम आहेत ना, तर त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. आता त्यांना मी गेले त्यानंतर मी 2 वर्ष डिप्रेशन मध्ये गेलो. कारण मला यांनी अटक केली. सर्वसामान्य माणूस जेव्हा एखादा जेलमध्ये जातो, पीसी मध्ये जातो, पोलीस कस्टडीमध्ये, माझं फार पेपरला वगैरे नाव आलं. नंतर त्या नाही सर तेवढं तर त्यांनी नाही केलं माझ्याकरता. तर त्यांच्या पायास पडल्या पाहिजे त्याकरता की त्यांनी मला मारलं नाही म्हणून. मग नंतर त्या माझ्या कस्टडीपाशी आल्या, मला बोलल्या तुम्ही जर मला पैसे दिले असते तर बघा आम्ही कसं केलं असतं, तुमचं बरोबर केलं असतं की नाही. मग त्यांची परत तीच कहाणी सगळी चालू होते की मला वर्ण दबाव होता, मला आमदाराचा फोन होता, मला खासदाराचा फोन होता. हे तृप्ती सोनूने ह्या जेव्हा त्या व्हिडिओ बघतील ना
त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की मी तुमचं नाव घेतोय समोरासमोर, मला तुम्ही माझ्यावरती केस टाकून दाखवा किंवा माझ्यावर तुम्ही क्या बात है, एफआयआर टाकून दाखवा तुम्ही माझ्यावर. अभिनंदन, आणि मी लढो यार, मेरे शेर लढो. की त्या बाईनी हा व्हिडिओ बघून ना माझ्यावरती एफआयआर टाकावी. पुरावे काय असतात ना, आणि कायद्यानंतर कायदा तुम्हाला पुढे सोडत नाही. ऍक्च्युली माहितीये का, हे सगळे त्यांचे कर्म त्यांना परत भेटलेले आहेत. कर्माचं फळ आहे ना, हे मिळतच, उशिरा काय होणार मिळतच सगळं. आणि हे त्यांचं सगळं कर्मच आहे. 2018 साली, हे तुमच्यावर किती वर्षापूर्वी आपत आली होती त्यांच्या? 7 वर्ष झाले मी ना लक्ष ठेवू नये की मी काय कुठं, म्हणजे त्यांची कुठं बदली झाली, काय झाली, अजून केस स्टँड व्हायची, अजून सगळं व्हायचं व्यवस्थितपणे. पण मी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू नये. त्यांच्याकडे माझा नंबर आहे, माझा त्यांचा नंबर आहे. नंबर सगळ्या साहेब मारेकरी धाडायला मी काय पहिली गोष्ट नाही का, माझं फक्त एक तत्व आहे की काळ म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, पण काळ सोकावला नाही पाहिजे. कुणीतरी उभं राहिलं पाहिजे की नाही, कुणीतरी उभं राहिलं पाहिजे ना. निर्भय महाराष्ट्र. आणि काय हेच करतात ना, ह्यांच्या हातात ताकद आहे कायद्याची, हे कुठलंही त्यामध्ये कलम टाकतात. बरं माझ्या तर गुन्ह्यामध्ये त्याला काय म्हणायचं माहिती का, खाकी महावस्त्र एक का अंगावर घातलं की त्यांना जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे. पण हे भक्षण करतात, भक्षक बनतात. हे रक्षक नसून हे भक्षक आहेत. खाकी वर्दीतले हे महाराक्षक भक्षक देशद्रोही आहेत. आणि पुरुषांनी असं केलं तर ते एक वेळ आपण सहन करतो, कारण पुरुष चोऱ्या माऱ्या करतो, भ्रष्टाचार करतोय, आपल्याला सवयीचं झालेलं आहे. पण महिला असं करतील याच्यावर आपला विश्वास का बसत नाही? तर आपल्या संस्कृतीनं महिलांना वात्सल्य मूर्ती म्हटलंय. त्यांच्याकडे मातृत्व असतं, दातृत्व असतं, मोठं मन असतं, असं मानणारे आपण पुरुषी अहंकारात आपण असलो तरी, किंवा पुरुष सत्ताक असलो तरी, आपल्या मनामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये ही भावना असते की ती मायेचा सागर असते, ती माय माऊली असते, ती कधीच भ्रष्टाचार करणार नाही. पण आजच्या महिला कर्मचारी आणि अधिकारी, मला वाटतं की आम्हाला लाज वाटते सांगायला, देशद्रोह करताना ते आम्हाला आढळतात. सगळ्या गोष्टीला तुम्ही म्हणता ना त्याला त्यांचं वजन बरंच कमी झालेलं आहे, पण पैसे खायची वृत्ती कमी झालेली नाही. मी त्यांना आधीपासून सगळं पाहतोय. विषय असा आहे, मी काय व्यंगावरती बोलत नाहीये. त्यांनी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. माझी त्यांना फुलं चॅलेंज आहे की मी त्यांचं नाव इथं घेतोय, त्यांनी माझ्यावरती केस करून किंवा एफआयआर टाकून टाकतो. बरं सगळे माझ्याकडे सगळे रिसिव्ह कॉपी पण आहेत त्यांचे. मी सगळा अर्ज पण केला होता. त्यावेळेस काय झालं की थोडंसं मध्यमवर्गीय माणूस जेव्हा जातो ना तुरुंगामध्ये किंवा काय, तुमचं पेपर नाव येतं. 2 वर्ष मी डिप्रेशन मध्ये 2 वर्ष मी 2 वर्ष पार डिप्रेशन मध्ये होतो. मी कुठलंही काम केलं नाही, काय नाही काय. आणि त्याचे परिणाम मी जगले. आता काय, बायकोनी साथ दिली, बायको लक्ष्मी तिने साथ दिली बऱ्यापैकी, तिने सगळं समजून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, त्याचे परिणाम मी आताही भोगतोय. म्हणजे माझ्यावरती अजून एक गुन्हा दाखल झाला मागच्या महिन्यामध्ये, का तर माझ्यावरती एक गुन्हा दाखल आहे ऑलरेडी, आणि त्याचा उपयोग करून घ्यावा एका बिल्डरनी. आता ते तर सगळं प्रकरण फार मोठंच आहे, त्याचं पण सगळे लढाई मी लढतोच आहे, त्याचा काही विषय नाही अजिबात. पण तृप्ती सोनवणे बाईमुळं माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. त्या बाईनी 15 लाख रुपये त्या बाईला दिले नाही मी, त्या बाईने माझे खोटे गुन्हे दाखल केले. बरं माझे गुन्हे दाखल करताना पंचनामाच नाही यांच्याकडे, काहीच नाही. बरं दुसरी गोष्ट की मी स्वतः अर्ज करून घेऊन जायचं त्यांच्याकडं, तर त्या म्हणायचं की मी हा अर्ज घेऊ शकत नाही. म्हणजे ह्यांच्या मनावर सगळं असतं, कोणाचा अर्ज घ्यायचा आणि कोणाचा अर्ज घ्यायचा नाही ते. त्यांच्या मिस्टरांना पण हेल्प करण्याकरता त्यांनी मला सांगितलं होतं. ते काहीतरी एज्युकेशनचं काम करतात, लोन एज्युकेशनचं किंवा काहीतरी बाहेर देशामध्ये लोकांना पूर्ण पाठवतात. तर माझं ना असं एज्युकेशन लोन किंवा फॉरेन जे काय असतं एज्युकेशन त्या करतात, ते काम करतात. पण माझा असा दावा आहे ना की त्यांच्या मिस्टरांची सगळी संपत्ती चेक व्हावी. त्यांच्या घरात जेवढे नातेवाईक आहेत ना, सगळ्यांची संपत्ती चेक. पैसा काय. तर देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, त्यांना आमची विनंती आहे, देवा भाऊ तृप्ती सोनवणे मॅडमची चौकशी लावा.
जर तुम्ही खरे गृहमंत्री असाल, खरे मुख्यमंत्री असाल, तुम्हाला या ऍडजस्टमेंटशी काही घेणं नाही आणि आम्ही जे ऐकतोय 100 कोटी रुपयांचे हप्ते यांना खालून वरती मंत्रालयापर्यंत द्यावे लागतात, हे जर खोटं असेल तर देवा भाऊ तुम्ही ताबडतोबीनं तृप्ती सोनवणे मॅडमची चौकशी लावा. आणि माझा जीव धोक्यात आहे, माझ्या 7 ते 8 सहकाऱ्यांचा, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जीव धोक्यात आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तृप्ती मॅडमच्या बाबतीमध्ये अजून एक आमच्याकडे कॉल आहे की खंडणीच्या बाबतीमध्ये खंडणी कशी असते, तो कॉल आम्ही अजून व्हायरल केलेला नाही, तो पण करतो. पण आम्हाला वाचवा देवा भाऊ, आम्हाला वाचवा. मुलगी विकली गेली होती. आता हे फक्त ऐक्यू कहाणी आहे, पण आता मी सगळे पेपर आणि सगळे पुरावे जमा करणार आहे की त्याच्यामध्ये पण सोनवणे मॅडमनी भरपूर पैसे घेतले. मुलगी कोणीतरी बाहेर गावचे अच्छा नाही. आता सचिन सर मुद्द्यावर या. तुम्हाला 15 लाख रुपयांची मागणी झाली त्यांच्याकडून. या संदर्भात अजून तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला काय सांगू शकता? ते पुरावे तुम्ही दाखवा ना. एवढं काय नव्हतं ना आपल्याकडं की नाही का आपण कुठं रेकॉर्ड करू किंवा काय करू वगैरे असं काही नव्हतं ना तेव्हा. फेसबुक पण एवढं काय फेमस नव्हतं. मी तुम्हाला केस नंबर देतो, केस नंबर तुम्ही घ्या, तुम्ही स्वतः चेक करा. केस नंबर सांगतो तुम्हाला. केस नंबर काय आहे? आरसीसी हे बघा सचिन, ऐका सचिन देशपांडे केस नंबर सांगतायत. जनतेने तो कमेंट मध्ये टाईप करा. 55/2018 2018. सचिन गजानन देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन 2018 हा केस नंबर आहे. ही केस रजिस्टर आहे महाबळेश्वरमध्ये. ही केस रजिस्टर आहे महाबळेश्वरमध्ये. तुम्हाला 5 गणीमध्ये असंख्य लोक सापडतील, असंख्य लोक सापडतील ना की ज्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले. बरं पैसे घेऊन गुन्हे दाखल केलेले, पैसे घेऊन गुन्हे दाखल केलेले नाही. काय डिपेंड. आता मला माझं 15 माझ्याकडे, कारण माझी प्रॉपर्टी मोठी होती. बाकी मला एक माझी प्रॉपर्टी 17 कोटी प्रॉपर्टी होती त्यावेळेस. 17 कोटी प्रॉपर्टी होती. कारण ते प्रॉपर्टीवरती आपलं हे होतं ना, म्हणजे आपण त्याच्यावरती अलिगेशन केले होते, सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आता तिथं असा किस्सा नाही की 2 भावांची भांडणं होती. पहिला भाऊ गेला, तो बोलला की मॅडम असं आहे, आमच्या दोघांची भावांची भांडणं, तुम्ही याच्यावरती केस टाका. म्हणजे ठीक आहे, काम कर, पैसे घेऊन ये. त्यांनी पैसे घेतले आणि परत त्यावरती केस टाकली. दुसऱ्या भावाकडून जास्त पैसे त्यावरती केस टाकून दिली. आता हे सगळे लोक आले पाहिजे समोर. मी कोणाला घाबरत नाही, मला काही फरक पडत नाही. सत्य हे सत्यच असतं. थोडा वेळ लागतो बाहेर यायला, पण सत्य 100% बाहेर येणार. कारण जो त्रास मी भोगलाय सर, माझं आव्हान आहे तृप्ती सोनवणे मॅडमला, मी तुमच्यावरती खुलं अलिगेशन करतोय, तुम्ही माझ्यावरती केस टाकून दाखवा. सर तुम्ही काम चांगलं करताय. माझं लोकांना पण आव्हान आहे की घाबरू नका, तुम्ही बोलायला शिका, ओरडायला शिका. फेसबुक सारखं साधन तुमच्याकडे आहे. काही करत नाही पोलीस लोक, नाही का? पोलीस लोकांच्या वरती लक्षात ठेवा न्यायालय आहे. हे फक्त नाही का तुम्हाला टाकू शकतात. तुम्हाला जे काय देईल ना ते सगळं न्याय तुम्हाला न्याय देवताच देईल. त्याच्यामुळे घाबरू नका. पोलीस म्हणजे काय अंतिम नाही न्यायालय आपल्याकडे. पण आमच्याकडे नाशिकला आता एक राठीचं फर्स्ट नेम काय नावाचा न्यायाधीश निलंबित झाला. परवा तो यशवंत वर्मा दिल्लीमध्ये नोटांचे बंडल त्याच्या घरातनं निघाले. तर सिस्टीम चांगली, जनतेला सर्वत्र भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतोय आणि हे देशद्रोही सर्वत्र सगळ्या खात्यांमध्ये आहे. टॉप टू बॉटम सगळं सडलं किडलं. तो जो इंडियन नावाचा पिक्चर आहे ना कमल हसनचा, हिंदुस्थानी, तुमचं सगळं पाहिलंय मी. माझं तर म्हणणं असेल की सिस्टीम चांगली आहे, पण कीड निघाली पाहिजे. सिस्टीम बद्दल काही वाद नाही आपल्याला. सिस्टीम ही योग्यच आहे, प्रत्येकाला न्याय मिळतोच, नाही असं नाही. थोडा वेळ लागतो पण न्याय मिळतो. आज माझं लक्ष होतं तुमच्याकडे, तुमच्यावरती अन्याय झाला त्याच्यामुळे मी पुढे आलो. मला माहितीये, कारण मी पण ह्यातनं गेलेलो आहे. आज असंख्य लोक असतील ना, त्यांनी पण यावं आणि फेसबुक लाईव्ह करून सांगावं की ह्या सोनवणे मॅडमनी त्यांच्यावरती अन्याय कसा केलाय. मी का समोर आलोय माहितीये का, की मला माहितीये ना की हे का चालतं, कसं चालतं वगैरे काय.
आणि मी पहिले चेक केला की त्याच आहेत का म्हणून. मी त्यांना फोन केला व्हॉट्सअपवरती, व्हॉट्सअप कॉल केला, त्यांना अभिनंदन त्यांचं केलं मी की मॅडम तुमचं नाव सर्वत्र बघतोय मी, छान काम करताय तुम्ही, मी तुम्हाला भेटायला नाशिकला येतोय. त्या हो बोलल्या, मी कन्फर्म केलं, मग त्यानंतर तुमच्याकडे फेसबुक यायला आलो. आणि माझं त्यांना बरं, पण मग नाही त्या उपहासात्मक आमच्याशी काय बोलताय म्हणून तुम्ही खुलासेवार बोला असं काही म्हटलं नाही का? नाही, त्या तशा हुशार सगळ्यांनी शेअर करा, लाईव्ह सगळ्यांनी शेअर करा प्लीज, शेअर 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 म्हणलं 5 गणी म्हणले हा बोला तेवढं बोललं फक्त. त्याचं रेकॉर्डिंग पण करून ठेवलं मी, कारण मला माहिती परत त्या म्हणलं की मला फोन करून शिवीगाळी गेली किंवा धमकी दिली वगैरे, काय टेन्शन नाही, आपण सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. आणि रेकॉर्ड करायचं कारण काय होतं की मला पहिले चेक करायचं होतं की सदरची व्यक्ती तीच आहे का. पैसे खायला तुम्ही अन्न खा, पैसे कुठं खाता प्रत्येक वेळेस. आणि बरं त्यांचं इतकं मला कधी कधी वाईट वाटतं ना की 2 सुंदर चांगल्या मुली होत्या, उद्या त्या मुली काय त्यांच्याकडनं बोध घेतील. त्यांच्या मुलीने काय बोध घेतील. खरंय ना. आज आपण विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी, ज्यांनी या देशाला संविधान दिलं, ज्यांच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्यामुळे आपण दोघे जण अतिशय मोकळेपणानं खुलासेवार बोलतो आहोत या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरुद्ध, या देशद्रोह्यांच्या विरुद्ध. तर त्यांना मी आज विनम्र अभिवादन करतो आणि तमाम जगातल्या सगळ्या वंचित शोषित घटकांना आवाहन करतो की आज सगळ्यांनी विनम्र अभिवादन करून तमाम जनतेला आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे. आज त्यांची जयंती आहे आणि तुमच्या मार्फत सर्वांना आवाहन करतो, ज्या लोकांवरती विनम्र अभिवादन मॅडमनी काय अन्याय केला असेल तर तुम्ही माझा नंबर घ्या सर, माझा नंबर मी हवं ते शेअर करतो, मला फोन करा, मी फेसबुक लाईव्ह करतो, पण हे तुम्ही करा, घाबरू नका. 9922 नंबर सांगा कमेंट मध्ये, 9252 हा माझा नंबर आहे. 924259 शांतपणे परत एकदा सांगा. 9922 9922924259 924259 9922924259. परत एकदा सांगा. ट्रू कॉलर वरती विषय गंभीर म्हणून येईल तो मीच आहे, मलाच नंबर आहे. त्याच्यामुळं देशपांडे नाव येत नाहीये किंवा काय नाहीये. आणि काय विषय फक्त तुमच्या मार्फत मी सगळ्यांना आवाहन करतोय. आणि भावेसाहेब तुम्ही खूप सुंदर काम करताय, ते मला तुम्हाला बघितली की एक पक्ष भावेंचा लवकरच खून होईल किंवा 3rd डिग्री लावून माझा खून पोलीस स्टेशन मध्ये पण होऊ शकतो. आता सध्या मस्साजोग प्रकरण फेमस आहे आणि आमचा एक सहकारी ज्याचा कस्टडीमध्ये मृत्यू झाला तसा माझा होऊ शकतो, माझ्या सहकार्यांचा होऊ शकतो, आम्हाला रोड ऍक्सिडेंट मध्ये मारून टाकलं जाऊ शकतं. यांच्याकडे सगळे फंडे आहेत. खाकी महावस्त्र हे जनतेच्या रक्षणासाठी आहे, पण अनेक खुनांमध्ये खाकीच मळलेली आहे असा अनुभव आलेला आहे आपल्याला. आणि नुकतंच मस्साजोग प्रकरण घडलं, तापवलं, सगळ्या राजकारण्यांनी त्याच्यात हात धुवून घेतले, सगळ्या मीडियानी टीआरपी ओढून घेतला, पण आमच्या संतोष देशमुखांना न्याय मिळालेला नाही. तुम्हाला पाहिलं की मला बघते शायरी आठवते, जब से चल रहा हूं मेरी मंजिल पे नजर है, मैंने अब तक मील का पत्थर नहीं देखा. तर तुमचं काम योग्य चाललंय आणि तुमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा असणार आहे. माझ्या मागे जी लोक आहेत किंवा माझी लोक आहेत ना, तुम्ही या सगळ्या प्रकरणात आणि निर्दोष सुटणार आहात. कारण मला सदरच्या व्यक्तीवरती पूर्ण विश्वास आहे की सदरची व्यक्ती फक्त पैसे घेऊन केस टाकते. त्यामुळे तुम्ही सर काही टेन्शन घेऊ नका. वेळ पडली तर तुम्ही सांगाल तिथं मी येऊन, सांगाल तिथं सगळे पुरावे घेऊन तुमच्या कणी साहेबांपाशी पण येतो. आपण हवं तर वाटलं मंत्रालयात पण जाऊ. नाशिकला येऊ शकताय का तुम्ही? कर्णिक साहेबांनी आपल्याला वेळ दिलेली आहे. चला काय हरकत नाही, तुमच्या नाशिकला येतो. सर जाऊन द्यावं, तुमच्यासारख्या माणसासाठी थोडा धोकाबाई पत्करायला तयार आहे. तुमच्यासारख्या लोकांची सध्या आता आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. तुमच्यासारखं नेतृत्व पाहिजे. नाही, माझे 100% निर्भय सैनिक माझी कॅन्सल करतो. सगळे तुम्हाला घेऊन येतील. वंदे
मातरम सर, वंदे मातरम. या वंदे मातरम. हा, चालू ठेवा सगळ्यांनी. हे होते सचिन देशपांडे पाचगणी, ज्यांना 15 लाख रुपयाची लाच तृप्ती सोनवणे मॅडमनी मागितल्याचं त्यांनी आता सांगितलं. मलाच काय सांगायचं आहे, गुन्हा काय घडलेला आहे. महावीर व्हील्स अशोक लेलँडचा डीलर हा चोट्टा भामटा आहे, लुटारू आहे, दरोडेखोर आहे. आपल्या ग्राहकाला देव मानत नाही, आपल्या ग्राहकाला राजा मानत नाही. त्यांनाच लुटतो आणि त्यांच्याच शोषलेल्या रक्तावर पोसला जातो. असे अनेक त्याचे बळी आमच्याकडे संपर्क करतायत. मागे ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये काम करणारे आमचे काही सहकारी कोणी हे 15 लाख. हा, तर खंडणीखोर मी नसून तृप्ती सोनवणे मॅडमनी खंडणी मागितल्याचा आता हा पुरावा आला. दुसरी गोष्ट, मी मध्ये बोलत आहे, डिस्टर्ब करू नका प्लीज. माझी स्टोरी थांबून गेली ना यार. तर अशोक लेलँडचा हा महावीर व्हील्सवाला डीलर हा चोर, लुटारू, दरोडेखोर, डाकू आहे. हा आपल्या ग्राहकांना राजा, आपल्या ग्राहकांना देव मानत नाही. एक ग्राहक विकास आहे, ज्यांनी ईव्हीचं पहिलं व्हेकल नाशिकमध्ये घेतलं. त्यांनी सीएनजीच अशोक लेलँडच कमर्शियल व्हेकल पण घेतलं आणि स्वतःवरच प्रयोग करत गेला. हा पर्यावरणाचा भक्त माणूस. त्यांनी पहिल्यांदा सीएनजी घेऊन पर्यावरणावर उपकार केले, रिस्क घेतली, महागाची गाडी घेतली आणि ती चालवून दाखवली. म्हणून त्यांनी त्याच शोरूम मध्ये पुन्हा दुसरी इलेक्ट्रिकल व्हेकल घेतली आणि या व्हेकल मध्ये त्याला लॉस आला, म्हणजे ते भंगार निघालं ते व्हेकल. ते त्याला सर्व्हिस देत नव्हते, म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो. त्यांना मी तो जाब विचारला, त्याचं लाईव्ह केलं. त्या लाईव्हचा फायदा झाला. विकास आयरला व्हेकल मिळालं आणि नंतर मी माझा विपश्यनेला निघून गेलो. त्या दरम्यान राजेंद्र गायधनी हे जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि राज्य सदस्य सुद्धा आहेत, राज्य कार्यकारिणीचे, निर्भय महाराष्ट्र पार्टीचे, त्यांनी माझ्या अनुपस्थितीमध्ये जगबीर सिंगांनी इंट्रोड्यूस केलेली जी आमची सिस्टीम आहे की भावे सरांच्या अनुपस्थितीमध्ये सगळेच मै भी भावे, आम्ही पण जितेंद्र भावे, ही संकल्पना राबवली आणि प्रत्येकाने माझ्या अनुपस्थितीमध्ये प्रत्येक दिवशी एक एक जण जितेंद्र भावे झाला आणि त्यांनी आलेल्या सगळ्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला. मी ज्या लाईव्ह वरनं बोलतोय आता, तो फोन मी आमच्या सहकाऱ्यांकडे ठेवला, त्यांनी तो वापरला. त्यावेळेलाही खूप लाईव्ह झाले आणि आजचं लाईव्ह सुद्धा मी त्याच फोनवरून करतोय. त्याच लाईव्ह मधून अशोक लेलँडचं पण लाईव्ह केलं होतं. आणि मग मी आत गेल्याच्या नंतर अशोक लेलँडचा दुसरा तक्रारदार माझ्याकडे आला, ज्याचं नाव पाटे, दिगंबर पाटे, हे आमच्याकडे आले. त्यांना घेऊन राजेंद्र गायधनी आणि त्यांचे सहकारी गेले. पुन्हा फेसबुक लाईव्ह घेतलं. अगदी रस्त्यावरून घेतो बरं का आम्ही, कारण हे अशी हरामखोरी करतात. बाई असली ना तर पहिली उतावळी होती, तिचा लगेच विनयभंग होतो. आणि सरकारी कार्यालय असलं की लगेच तिचं आहे ना सरकारी कामकाजात अडथळा येतो. फॅशन झाली फॅशन. खोटारड्यांच्या विरोधात जर एल्गार पुकारला की खोटे गुन्हे दाखल होतात. ब्लॅकमेलर नाहीयेत असं आमचं म्हणणं नाही, पत्रकार ब्लॅकमेलर नाही असं आमचं म्हणणं नाही, ते ब्लॅकमेलरच आहेत. 1-2-4% अपवाद सोडले तर. आरटीआय ऍक्टिव्हिस्ट ब्लॅकमेलर आहेत का? तो आहेत, पण किती टक्के? 10%, 20%. पण 70-80% सामान्य लोक पहिल्यांदा जे आरटीआयचा अर्ज टाकतात त्यांना किती तंग केलं जातं ते तुम्ही पाहतात. त्यांच्यावर लगेच टिळा लावतात ब्लॅकमेलर. मला पण ब्लॅकमेलरचा टिळा लावला आणि यावेळेला मात्र पत्रकारांनी सर, ऐका पुढाकार घेऊन ना. मला अरे तुरेची सर, भाषा वापरली आणि आमच्याकडे पत्रकार आहे पत्रकार जो मावळामध्ये, आहे तो तर सरकार गुन्हेगार नामाचा. आहे. त्याचं नाव आहे श्रीजित रमेशन. काय नाव ऐका ना, त्याचं? त्याचा किस्सा नाही भारी आहे. त्याच्या नावावरती 13 गुन्हे दाखल आहेत, 13. अच्छा, हा, आणि तो पत्रकार आहे बरं का. बापरे. आमचा आहे संपत देवगिरे, सरकार नामाचा सकाळचं हे पोर्टल आहे. त्या हरामखोरानं माझ्यासाठी एकेरी भाषा वापरली आणि हा कायम मला क्रॉस जायचा सोशल मीडियावर पण. आणि या हरामखोरासमोर मी लहानाचा मोठा झालोय. हे हातात घेऊन पेपर ओरडून विकलेले याच्या समोर, सकाळ पेपर. आणि तेव्हा त्याला माझा अभिमान होता. तो का बरं जळतोय, त्याची का बरं जळून राहिली खालून वरून मला कळत नाही. दर वेळेला क्रॉस जायचा आणि माझ्यावर शंका घ्यायचा. आणि हरामखोराकडं एक प्रूफ नाही मी कोणाकडनं काही पैसे खाल्ल्याचं किंवा कोणाला काही लुटल्याचं, कोणाला काही दाबल्याचं. पण आता त्याच्या आहे ना ब्लॅकमेलिंगच्या सुरस कथा माझ्याकडे येऊन राहिलेल्या आहेत.
मी फक्त आहे ना डायरेक्ट त्या जाहीर ज्यावेळेला करील ना त्याचा कार्यक्रम लावील. देशद्रोही 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 आहेत हे सगळे लोक. माझ्या देशाला लुटतायत. पहिले इंग्रजांनी लुटलं, मुघलांनी लुटलं, आता माझे स्वकीयच लुटतायत. आज सकाळी मला एकाने आहे ना कमेंट मध्ये टाकलं, ना मुगल ना अंग्रेज अपनी सेना साथ में लाए थे क्योंकि उन्हें विश्वास था या के गद्दारों को साथ में लेके लढा जा सकता है. तर तसंच आमचं पण झालं. इथं माझ्या विरोधात कोण आहे? भ्रष्टाचारी गद्दार देशद्रोही माझे स्वकीय भारतीय बांधव आहेत. काळे इंग्रज म्हणतो मी त्यांना. मी त्यांच्या विरोधात एल्गार करलेला आहे. सामान्य माणसाला जगूच देत नाही. घरकुलात खातात हरामखोरचे, संडासात खातात, अरे त्या सुलभ शौचालयात खातात आणि त्या मंत्रालयात तर खातातच खातात. आता काय 70,000 कोटी गिळलेले जे होते त्यांच्या विरोधात बोंबलले. त्यांनाच उपमुख्यमंत्री घेऊन कार्यक्रम चालू आहे यांचा. आम्ही येड्याचे सगळे. आम्ही सहन करतोच. 78 वर्ष झाले, वर्ष मोजतोचे स्वातंत्र्याचे. 79 वर्ष झाले, 80 वर्ष झाले, आम्ही तसेच. आणि लोक लुटतातच. साधा कारकुंड्या, साधा शिपुर्डा सरकारी नोकरीतला जगूच देत नाही. तलाठी कलेक्टर पेक्षा श्रीमंत, नायब तहसीलदार कलेक्टर पेक्षा श्रीमंत, आणि कलेक्टर मंत्र्यापेक्षा श्रीमंत, मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधानापेक्षा श्रीमंत. यांच्याकडनं पैसे येतात. यांच्याकडे पैसे येतात कुठून? या देशातल्या जनतेला ते लुटतात. आणि प्रत्येक वेळेला मागितला जातो पुरावा. साल्या हरामखोर मला विचारता तुझं उत्पन्नाचा स्रोत काय? कसं बदनाम करतात, कसं नामोहरम करतात, ही मोडस ऑपरेंडी ठरलेली असते. आता हे मला ब्लॅकमेलर आहे ना लेबल लावायचं आणि माझा आवाज दाबायचा. त्यांच्यातला एक मला व्हायला लावायचं. तुम्ही तुमच्यावरती तर गुन्हे दाखल, खोटे गुन्हे दाखल आहे. तिथं 3-3 वर्ष लोकांनी जेल काढून त्यांना मंत्री केलं. ते काय सांगा वरती मला यांच्या. ज्यांनी 2 वर्ष जेल काढली आहे ते पण नंतर मंत्री झालेले आहेत. बरोबर. लक्षात ठेवा साहेब, सावरकर साहेबांना पण हे सगळं सहन करायला लागलं होतं. आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय ना, मी आधी वाक्य बोललो होतो की जया अंगी मोठेपणा त्या यातना कठीण. तुमच्यामध्ये नेतृत्वाची गुण आहे, त्याच्यामुळे बाकी सगळ्यांच्या पोटामध्ये पोटचं उठलं असेल, त्यामुळे सगळ्या घटना घडत असतील. पण माझं सोनोने बाईबद्दल तर ठाम मत आहे की त्या बाईंनी 100% पैसे गुन्हे काम केलेलं असेल. दुसरं होऊ शकत नाही. बरं, आता हे लाईव्ह संपल्यानंतर लोक म्हणतील सचिन देशपांडेच हा एक चीटर आहे, ब्लॅकमेलर आहे, खंडणीखोर आहे. आज त्या पाचगणीमध्ये प्लॉटची सगळी लुटपाट करत होता. याने हॉटेल त्या माणसाचं कब्जा करून घेतलं होतं. असे सगळे तुमच्यावर आरोप होते. त्याच्यावर तुमचा खुलासा काय राहील आताच करून टाका. सगळे पेपर दाखवतो, सगळ्या गोष्टी करतो आणि तुम्हाला हो उद्या नाशिकमध्ये येतो ना. कशाला उद्या नाशिकमध्ये येताच आहे ना तुम्ही? उद्या नाशिकमध्ये येतो तुमच्याकरता. हा, नाशिककरांनी तर याच, काहीच प्रॉब्लेम नाही. आय लव्ह यू, हे मला लय आवडलं. आय लव्ह यू लय भारी काम. येस, थँक्यू. आय लव्ह यू. आता ऐका ना, मी सांगत होतो, मग तृप्ती सोनवणे मॅडमनी सांगितलं आम्हाला की या अशोक लेलँडचा महावीर व्हीलचा गुन्हा तुम्हाला जो दाखल करायचा आहे तो सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. तुम्ही तिकडे जा. माझ्या माणसांना तिकडे पाठवलं. तिकडच्या सातपूरवाल्यांनी नेहमीप्रमाणे फुटबॉल केला, त्यांना हुसकून दिलं. मग हे परत इंदिरानगर पोलीस स्टेशनला गेले, पण त्या पठाणला घेऊन बसल्या बाई अर्धा तास. त्याच्याशी गुलू काय गुलू करत होत्या? काय उत्तर आहे तुमच्याकडे? म्हणजे भावे शूटिंग करत होता. तुमच्या डोळ्याचे काय खात्र झाले, भोकं पडले त्या डोळ्याला तुमच्या? कधी होता भावे तिथं? आणि त्याचा मी आता लाईव्ह मध्ये पुरावा दाखवलेला आहे की मी सातपूरच्या विपश्यना केंद्रात 2 तारखेपासून 13 तारखेपर्यंत राहणार होतो. मी 12ला तुमच्या धाकापायी पळालो, फरार झालो तिथून. पण माझ्याकडे त्याचं सर्टिफिकेट आहे की मी पेश केलेलं आहे आणि सोशल मीडियावर टाकूनही दिलंय आम्ही. तर त्यामुळे तो काही विषय नाही. माझं पण सेम केलं. गुन्हा दाखल केला, त्याला संदर्भ दिला. विकास थांबा प्लीज. विकास आहेरच्या केसचा संदर्भ दिला की त्यावेळेला खंडणी मागितली होती, तर ते आम्ही डिलीट केलं होतं असं त्या महावीर व्हील्सवाल्या हरामखोराला वाटलं. त्या पठाणला, पठाण तू माझ्या पाठीत सुरा खुपसला. पठाण तू देशद्रोही आहे, गद्दार आहे तू, गद्दार. मी कधी डिलीट करत नाही हरामखोरा.
पण म्हटलं त्या शोरूमचा सेल कमी झाला तर माणसांची कटौती होईल, लोक बेरोजगार होतील. हवे तुला 16 लाखाच्या गाडीच्या बदल्यात गाडी दिली ना, आता त्या माणसाला रोजगार मिळाला ना, विषय संपला. म्हणून मग मी माघार घेतली. त्या हरामखोराला वाटलं मी डिलीट करील. मी डिलीट करत नाही रे, नाही करत. मी डिलीट करणारच नाही कधीच डिलीट कोणाचंच. आणून टाका मला, माझ्या बरोबरच ते वरती जाईल. पण माझी विधवा बायको हे सांभाळून ठेवील सगळं, माझी पोरगी सांभाळून ठेवील सगळं, माझे सहकारी सांभाळून ठेवतील हे सगळं. जाहीर करत राहतील जोपर्यंत लोकशाही राष्ट्र आहे. आवाज उठवत राहू. संविधान जोपर्यंत तुम्ही जिवंत ठेवलंय तोपर्यंत त्याच्या सहाऱ्याने जगत राहू, स्वातंत्र्य उपभोगत राहू, अभिव्यक्त होत राहू. थांबणार नाही म्हणजे नाही. अरे तो महावीर व्हीलचा कोण, तो मालक काय महाजन काहीतरी नाव आहे, तू काहीतरी माजी नगरसेवक होता म्हणे. माज दाखवतो का त्या माजी नगरसेवक पदाचा? काय केलं तू नगरसेवक असताना? तुझ्या मागच लागणार आम्ही आता, सोडणार नाही. एक एक देशद्रोहाला पाहून घेऊ आम्ही. तुमच्यामुळं माझा देश नासला, या देशातला पत्रकार मेला, संपादक मेला, मीडिया हाऊसचे मालक मेले, न्यायालय मेलं, न्यायाधीश मेले, शिक्षक मेला, डॉक्टर मेला. त्याच्यामुळे माझ्या देशाची नुकसान झाली. नासवला रे तुम्ही आमचा देश, स्वतंत्र झालेला देश नासवला तुम्ही आमचा. तर या नासक्या कुचक्या सडक्या पादऱ्यांना घरीच पाठवणार. मी मरून जाईल, मी मरून जाईल, माझा खून होईल, मला रोड ऍक्सिडेंट मध्ये मारतील, माझ्या सहकाऱ्यांवर हल्ले करतील, त्यांना घाबरवतील. पण माझे सहकारी सुद्धा फाशीला जायला तयार आहेत. माझे सहकारी सुद्धा माझ्या बरोबर फासावर लटकायला तयार आहेत. आताच मी बाबू गुणूंच्या समाधी स्थळाला, स्मारकाला भेट देऊन आलेलो आहे. राजगुरु नगरला जाऊन आलेलो आहे. भगतसिंगांच्या स्मृती स्थळाला जाऊन भेट द्यायची मला. जाईल तिथही जाईल. पण मी हा स्वतंत्र झालेला देश यातल्या प्रत्येक नागरिकाला मालकी थाटात संविधानाअंतर्गत त्यांचे अधिकार द्यायलाच लावील. आणि ज्यांना कर्तव्य करायचे आहेत, ज्यांना कर्तव्याचे अधिकार दिलेत, त्यांना कर्तव्य करायला भागच पाडील, सोडणारच नाही. संविधानाच्या चौकटीत राहूनच करील. हेच ते 2G 3G 4G 5G चे घोटाळे केले केंद्र शासनाच्या मार्फत, लोकसभेत केले, राज्यसभेत केले, विधानसभा विधान परिषदेत केले. आणि त्याच्यानंतर आमच्या हातात एक शस्त्र आलं, भ्रष्टाचारानंतर आलं. पण ते आम्ही चांगलं वापरून राहिलेलो आहे आणि वापरणार. आणि एव्हा कोणी किती मोठे राहा, मंत्री राहा, आमदार राहा, खासदार, काही शहाजोक मला सांगतात काय त्या सरकारी नोकरांच्या मागं लागतात, अधिकाऱ्यांच्या मागं लागतात, आमदार खासदाराच्या मागे लाव. तुमच्या बापाची ठेव आहे. लगेच रिस्क घेऊ का? महाराष्ट्रांना आमच्या डोक्यावर घेऊ का? मूर्ख कुठले? कारण तुम्ही असे सुचवणारे तुम्ही कोण आहे माहिती का? तुम्ही स्वतः सुद्धा कुठेतरी आहे ना नीचपणा केलेला आहे, लुटलंय. तुमचा धंदा लोकांना लुटण्याचा आहे. चोरी डकेती हा तुमचा पेशा बनलेला आहे असं सुचवणाऱ्यांचा. त्यांना चोऱ्या चालू पाहिजे, कारण त्यांना चोऱ्या करायच्या आहेत. आणि उजळ मातेने फिरून लोकांना सांगायचं आम्ही चोर नाही. हेच लोक अशा पद्धतीच्या कमेंट इथं टाकतात. त्या कमेंटला आम्ही आहे ना घंटा काही मोजत नाही. आम्हाला काही घेणं देणं नाही तसल्या कमेंटचं. त्यामुळे आम्ही काही घाबरत नाही. पहिले लढ्यात ते चोरों से अब लड़ेंगे, पहिले लढे ते गोरों से, लढेंगे चोरों से, पहिले लढे ते गोरों से, लढेंगे चोरों से, पहिले लढे ते गोरों अब से, लड़ेंगे चोरों से, पहिले लढे ते गोरों से, अब लड़ेंगे चोरों से, पहिले लढे ते गोरों अब से, लड़ेंगे चोरों से, पहिले लढे ते गोरों से, अब लड़ेंगे चोरों से, पहिले लढे ते गोरों से, अब लड़ेंगे चोरों से, पहिले लढे ते गोरों से. अब लड़ेंगे. तर जनता जनार्दना जागा हो. या भ्रष्टाचाराच्या विरोधीच्या लढाईचा तू एक जागा हो. आणि सर, अरे हाताची घडी तोंडावर बोट, हे मास्तरींनी तुम्हाला वर्गात फक्त वर्ग सुरू असेपर्यंत सांगितलं होतं. तुम्ही इतके सिन्सिअर निघाले सगळे लोक, जे जे शाळेत गेले, ज्यांनी एकदा ऐकलं, मॅडमनी सांगितलं, सरांनी सांगितलं, ए चुप,
देवासारखं बस. हे चोप. हाताची घडी तोंडावर बोट. तुम्ही किती रे सिन्सिअर. मरून जाता रे, सरणावर जाता, जळून जाता, तरी हातावर घडी, हाताची घडी तोंडावर बोट. आणि तुमच्या या गप्प राहण्यामुळे हे दुर्जन माजले. आज सज्जनांच्या शांततेमुळं हे माजले. शिक्षण घेऊन अरे तुम्ही शूरवीर बनायला पाहिजे तर लुक घेऊन राहिले तुम्ही. आपरट होऊन राहिले तुम्ही. निर्भय बना. सवाल करो, सवाल करो, सवाल करो, सवाल करो. प्रश्न विचारा, 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 प्रश्न विचारा. काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी. विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मालक 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 मालक. अरे या देशाची मालक मालक. अरे या पोलिसांची मालक मालक. अरे न्यायालयांची मालक मालक. अरे मंत्रालयाची मालक मालक. अरे या आमदार खासदार मंत्री नगरसेवकांची मालक मालक. मालक निर्भय मनाने, निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे. निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे. निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे. निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे. मुकी बिचारी कुणीही हका. मुकी बिचारी कुणीही हका. मुकी बिचारी कुणीही हका. अरे मुकी बिचारी कुणीही हका. भ्रष्टाचारी, 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 भ्रष्टाचारी. मालक जनता मालक. अरे देशाची मालक मालक. राज्याची मालक मालक. अरे नाशिकची मालक मालक. पोलीस आयुक्तालयाची मालक मालक. कलेक्टर ऑफिसची मालक मालक. शिक्षण उपसंचालक कार्यालयाची मालक मालक. अरे झेडपीची मालक मालक. अरे ग्रामपंचायतींची मालक मालक. या देशाची मालक मालक. भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी. खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस मुर्दाबाद. खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस मुर्दाबाद. जनसामान्यांचे गुन्हे दाखल न करणारे पोलीस मुर्दाबाद. आणि गुन्हेगारांचे 2 नंबरचे काम करणाऱ्यांचे गुन्हे दाखल पैसे घेऊन दाखल करणारे पोलीस मुर्दाबाद. न्याय नाकारणारे न्यायाधीश मुर्दाबाद.
मुर्दाबाद 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 विधानसभा विधान परिषदेत मुके बसलेले आमदार मुर्दाबाद मुर्दाबाद राज्यसभेत लोकसभेत मुके कुत्रे बसलेले पत्रकार खासदार मुर्दाबाद. मुर्दाबाद कुत्रे पत्रकार मुर्दाबाद. पत्रकार मुर्दाबाद. पत्रकार पत्रकार मुर्दाबाद. मुर्दाबाद पत्रकार पत्रकार मुर्दाबाद पत्रकार 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 मुर्दाबाद पत्रकार मुर्दाबाद पेड नऊच्या पैशासाठी आपापलेले संपादक मालक मुर्दाबाद पेड न्यूज साठी आपापलेले मीडिया हाऊसचे मालक आणि संपादक मुर्दाबाद आणि पत्रकारांनो जाता जाता तुमच्या पुढे लाचारीनं शेपट्या हलवणारे राजकीय नेते पाहण्याची सवय झाली तुम्हाला घाण. अरे हट तुमच्या पुढे लाचार कोण लागून गेले तुम्ही हरामखोरांनो. तुम्हाला घाबरायचं कशासाठी. एक पत्रकार जो महापुरुष आहे, जो आमच्या पक्षाचा महापुरुष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता करायची, यांच्यासारखी पत्रकारिता करायची जर तुमच्या ताकद हिंमत असेल, मनगटात जोर असेल, तोच खरा पत्रकार. नाही तर तो पत्रकार नाहीये. पत्रकार मुर्दाबाद. पत्रकार मुर्दाबाद. पत्रकार मुर्दाबाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वंदे मातरम माझ्या रिमोट कंट्रोल. आय लव्ह यू. कारण माझ्या आय लव्ह यू सर. आय लव्ह यू. हे बघा, माझी बांधिलकी जनतेशी, माझी युती जनतेशी. अरे एक मुखाने सांगा ना. आमची आघाडी, आमची युती, आमची बांधिलकी, या देशाची मालक. प्रश्न कोण विचारणार. जनताच सगळं काही आहे माझं. जनताच माझं विश्व, जनताच माझं जीवन, जनताच या देशाची मालक आणि जनता सगळीकडे राज्य करेल. जनता 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 जनार्दना जागा हो या भ्रष्टाचारी विरोधी मोहिमेचा. जिंदाबाद. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. आज खूप पवित्र दिवस आहे. 14 एप्रिल. संविधान निर्माते, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्याबद्दल सर्वांना अनंत कोटी शुभेच्छा. आणि संविधान ओरडत फिरू नका रे. संविधानाने सांगितलेल्या प्रत्येक विचाराला कृतीची जोड द्या, ते गरजेचं आहे. महाराजांच्या नावानं नुसता जय जयकार करून चालणार नाही. महाराजांनी जो गनिमी कावा केला, जशा लढाया केल्या, 5-25 मावळ्यांच्या भरोशावर लढाई सुरू केली, प्रत्येक गोष्ट डोक्याने केली, खूप रिस्क घेतली. या सगळ्या त्यांच्या शूरतेच्या, शौर्याच्या गाथा आणि कथा वाचा, त्याला कृतीची जोड द्या, तर खरे तुम्ही शिवाजी महाराज म्हणून जगले, वागले, तगले. नुसते फोटो लावून होणार नाही. फोटो बोथट पुतळे पथावर नाही. बोथट पुतळे पथावर. अरे बोथट पुतळे पथावर. ही थोरांची विटंबना. गणभरत्यांचा मार्ग अनुसरा. गणभरत्यांचा मार्ग अनुसरा. वांज गोडवे गाऊ नका. वांज गोडवे गाऊ नका. जनसेवेस्तव असे कचेरी. ओ तृप्तीताई, जनसेवेस्तव असे कचेरी. ओ तृप्तीताई, जनसेवेस्तव असे कचेरी. जनसेवेस्तव असे कचेरी. ती डाकूंची नसे गुहा.
गुंची नसे गुहा टेबला खालून टेबला वरतून मेजा वरतून मेजा खालून जनतेचे द्रव्य लुटू नका अरे जनतेचे द्रव्य लुटू नका मीच विनविते हात जोडून वाटवाकडी धरू नका मीच विनविते हात जोडून वाटवाकडी धरू नका सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए का दिल में है वंदे वंदे